आता एक महत्त्वाचा मुद्दा, चिखला या गावामध्ये हा सगळा प्रकार झाला. दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं एक भाषण झालं. ते भाषण प्रचंड व्हायरल झालं. त्यामधले काही मुद्दे जे होते ते एकमेकांच्या विरोधात गेल्यासारखं बऱ्याचशा मंडळींना होतं. याबद्दल कोणचं मत आहे? जरांगे पाटील त्या ठिकाणी जे व्यक्त झाले ते योग्य झाले? हे बघा, माझ्या बहिणीला कोणी त्या अवस्थेपर्यंत नेलंय तर मी त्या क्षणाला तिथं गेल्यानंतर रागात व्यक्त होणारच आहे आणि मी माझ्या बहिणीसाठी लढायला आलोय तर मी बोलणारच आहे. आणि ते रागातून ते बोललात ना, ते चुकीचं का मानता येईल? तुम्ही एवढं कृत्य केलंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्यावर तुम्ही बोला ना. एक माणूस तिथं जाऊन स्वतःच्या बहिणीसाठी जर बोललाय, तुम्हाला एवढ्या मिरच्या लागताय, तर आम्ही ते आमच्या उघड्या डोळ्याने अख्ख्या महाराष्ट्राने बघितले ना. असं नाही की फक्त मराठा समाजाला ह्या गोष्टीचं दुःख झालंय, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला दुःख झालंय. आज त्या ताईवर वेळ आहे, उद्या माझ्या मुलीवर आहे, तुमच्या मुलीवर आहे, आपल्या आई बहिणीवर आहे. त्यामुळे हे कुणीही सहन करणार नाही. मनोज दादांनी जे रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं तेच ते झाले मी म्हणत. त्याच्या लागूनच लगेचच काही कालावधीत त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या तर्फे, वंजारी समाजाच्या तर्फे एक मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये त्या गावच्या काही महिला आणि तिथले समाजातले काही कार्यकर्ते यांनी देखील प्रचंड आगपाखड केली. मला वाटतं तुम्ही ते पाहिलं असेल मेळावा. मी पाहिलं. मी एक आव्हान करेन त्या सर्व लोकांना की तुम्ही ज्या आत्मीयतेने तो मेळावा घेतला दुसऱ्या दिवशीचा, पहिल्या दिवशी आमच्या बहिणीसोबत घटना झाली होती, आम्ही त्या घटनेत इतके संतप्त होतो की आम्ही तिथं येऊन चिडचिड करणं स्वाभाविकच होतं. परंतु तुम्ही जो दुसऱ्या दिवशी मेळावा घेतला, एकतर तुमचं सर्वांचं पहिलं कर्तव्य, आधी कर्तव्य असं होतं की तुम्ही मनोज दादाला किंवा तिथं आलेल्या मराठा समाजाला किंवा तिथं आलेल्या सर्वसामाजिक समाजाला संवाद साधण्यासाठी तुम्ही तिथं यायला पाहिजे होतं. दादा, याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा करा, आम्ही तुमच्या सोबत उभा राहू. मी त्यात बघितलं का एक कोणीतरी, मला त्यांचं नाव येत नाही, ते म्हणे जर कोणी त्या गोष्टीचा दोषी असेल तर त्याला आम्ही फासावर देऊ. हे तुम्ही दुसऱ्या दिवशी मेळाव्यात म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथे येऊन म्हणायचं ना. आणि मी तुम्हाला सांगतो, मी त्या ताईसोबत 10 मिनिट त्या दिवसभरात आमचा संवाद झाला असेल. मी एक आवर्जून सांगन, त्या माझ्या बहिणींनी यांनी जर संवाद साधला असताना की बाबा जातीवाद करण्यापेक्षा त्या ताईची माफी मागून तो संवाद साधला असताना कदाचित महाराष्ट्रात आज चित्र वेगळं असतं. मी हे तुम्हाला ठाम सांगेन. म्हणजे त्या दिवशी ती घटनाच घडली नसती जर का तुम्ही संवाद ठेवला असता. त्या दिवशी घडली नसती. आम्ही सर्वजण आलो, मनोज दादा आले, मी आलो, किंवा महाराष्ट्रातून सर्व 18 पगड जातीचे जे लोक आले होते ताईच्या समर्थनासाठी किंवा ताईला पाठबळ देण्यासाठी किंवा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी, त्या टायमाला तुम्ही जो हा मोर्चा घेतला होता त्याच मोर्चातले ज्यांनी स्टेजवर भाषणं केले त्याच 5 लोकांनी किंवा 6 लोकांनी येऊन ह्या सर्व समाजासोबत, समाजातील सर्वसामान्यासोबत संवाद साधला असता, चर्चा केली असती, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून निरोप दिला असता की आम्हाला संवाद करायचा आहे, आणि आमच्या बहिणींनी मोठ्या मनाने तो सगळं ऐकून तिनं कदाचित माफही केलं असतं. ह्या झालेल्या सगळ्या गोष्टी मिटल्या असत्या. परंतु काही समाजकंटक आहेत ज्यांना ह्या 2 समाजामध्ये जातीवाद लावायचा आहे. मी त्या समाजकंटकाला एक विनंती करेन, तुम्ही इथून पुढे तरी सुधरा. महाराष्ट्र कुठल्या कोण्याला नेऊन ठेवलाय, मराठवाडा कुठल्या कोपऱ्याला नेऊन ठेवलाय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, आज आपल्याला हॉस्पिटलची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, नोकरीची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे, आपल्या शेतीत टेक्नॉलॉजी कशी आणता येईल याची गरज आहे. परंतु आज ह्या सगळ्या गोष्टीला झाकून फक्त जातीय समीकरणं घालून मोठ्या मोठ्या भाषणं देणं चालू आहे. ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे. आणि आजही ज्या लोकांनी दुसऱ्या दिवशी मोर्चा केला होता, मी त्यांना आवाहन करेल की तुम्ही सत्य पळतळा. आमचं म्हणणं नाही की तुम्ही करू नका, परंतु तुम्ही तुमची बाजू सगळ्यासमोर मांडा. आणि ती मांडताना तुम्ही हे नका दाखवू, अरे तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला परत जाऊ देणार नाही. हे बघा, परत जाऊन द्यायची भाषा नका करू. प्रत्येकजण आरेला कार्य म्हणण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या, परंतु मी बोलतोय कारण आज महाराष्ट्रात हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून हे ब्रॉडकास्ट जर त्यांच्यापर्यंत, सर्वांपर्यंत गेलं तर त्यांना हेच आवाहन करेन की तुम्ही संवादाला जा. संवादातून काही ना काही मार्ग निघेल, चर्चा करा. हो, मी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलंय की त्या निवेदनात मी सांगितलंय की जेवढेही महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय लोक आहेत यांची तुम्ही एक बैठक लावा आणि बैठकीत एक सांगा की बैठकीमध्ये सर्वजणांना प्रमुखांना बोलवा आणि बैठकीत एकच सांगा
की बाबांनो आपल्याला आपली बाजू मांडायची. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे का? ते पाहिजेच. ओबीसीनी त्यांची बाजू मांडलीच पाहिजे की बाबा आम्हाला आमचं टिकवायचंय. धनगर समाजाने त्यांचं मागितलंच पाहिजे. मागणं आपलं कर्तव्य आहे, पण ते मागत असताना कुठल्याही सामाजिक माणसाने दुसऱ्या जातीवर बोललं नाही पाहिजे. बोलण्याचं तारतम्य पाळलं पाहिजे आणि सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. ना यांनी ना त्यांनी, सगळ्या जणाला हे पाळणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शिवरायांचा विचाराचं आहे हे दाखवणं गरजेचं आहे. बरं, आता बऱ्याचदा असं म्हणण्यात आलं की जरांगे पाटील तिथे वाद मिटवायला गेले होते की वाद लावायला गेले होते? हे बघा, वाद लावायला तिथं जायची काय गरज आहे? चिखल्यातच जायची काय गरज आहे? वाद लावणाऱ्याला कुठूनही लावता येते ना. मी जरांगे पाटलाची बाजू घेतोय असं कुणीही समजायचं नाही. मी म्हणतोय काय की मी समाजाचं काम करतोय आणि मला फोन आलाय. मी तुम्हाला सांगितलं ना, आमचा प्रवीण नागरे होता, संभाजी जागा होता, हे वंजारीचे आहेत ना. यांना फोन आला की ताईचे कपडे फाटूस तर झाले. अरे जाणारच ना माणूस तिथं, आणि तिथं माणूस गेल्यानंतर तो काय पाय पडून म्हणणार आहे आम्हाला तुम्ही माफ करा आणि तुम्ही आमच्या ताईसोबत असं करायला नव्हतं पाहिजे. नशीब त्या दिवशी काही घटना घडली नाही. त्यामुळे जे झालं ते जरांगे पाटलांनी रागात केलंय ना, ते योग्य केलंय मी म्हणेल. कारण ज्यांनी जरांगे पाटलांनी कोणाला वैयक्तिक टार्गेट केलंय का? ज्यांनी हे कृत्य केलं त्याला केलंय ना टार्गेट. बरोबर. मग तुम्ही केलंय का म्हणून तुम्हाला मिरच्या लागताय? तुम्ही नाही केलं म्हणताय ना, मग तुम्ही संवादाला का नाही आले? जरांगे पाटील तिथं आलते ना, तुम्ही यायचं ना सगळ्यांनी समोर. तुमचं कर्तव्य होतं यायचं, चर्चा करायची, तिथं सांगायचं की असं नाही असं. दादा हे असं नाही, अशी घटना झाली आणि आम्ही तुम्हाला सर्व सविस्तर सांगतोय, त्यांचंही ऐका ना आमचं ऐका, हे म्हणायला का नाही आले? नंतर सांगतात की जो दोषी असेल आम्ही त्याला शिक्षा करू. हा, नंतर सांगा मेळाव्यात. मग तुमचं हे म्हणणं आहे का की त्या मेळाव्यामध्ये यांनी ज्या काही घोषणा केल्या किंवा ज्या पद्धतीच्या वाक्यरचना केल्या, आता एक वाक्यरचना अतिशय डेंजर आहे ती जर का तशी पाहिली तर, हा विदर्भ आहे आणि या विदर्भात तुम्ही येऊ तर शकता पण जाऊ शकत नाही, असं एका उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्यामध्ये म्हटलं होतं. आणि त्याच्यावरती बराचसा गदारोळ देखील झाला. असंख्य ठिकाणी त्याचा निषेध वर्तवण्यात आला. काही जणांनी त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबद्दल तुमचं मत काय? मी त्या जातीय वाद लावणाऱ्या किड्याला एकच सांगेल, बाबा हा महाराष्ट्र आहे, निस्ता विदर्भ मराठा नाही. आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतोय. आम्हाला तिथं येताही येतंय आणि परतही जाता येतं. आम्ही अभिमन्यू चक्रव्यूहात जाणाऱ्यामधले नाहीत. आम्ही अर्जुनासारखे आहेत, चक्रव्यूहातही जाऊ शकतो आणि बाहेरही येऊ शकतो. तू सावध राह, आमच्या तावडीत सापडू नकोस. तू जो जातीवाद लावतोय ना, तू सावध राह. चला, तर एक शेवटचा मुद्दा. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता किती गुन्हे झालेत बाळाजी आवरे पाटलावर? 213. 213 सगळ्यात. बरं, कॅरी ऑन. मला अभिमान आहे, मी 500+ स्मारक बसवलेत. त्याच्यामधले 213 माझ्यावर गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये गुन्हा माझ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसवला म्हणून आहे, छत्रपती शिवरायांचा बसवला म्हणून आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा बसवला म्हणून आहे, अण्णाभाऊ साठेचा बसवला म्हणून आहे, अहिल्याबाई होळकरांचा बसवला म्हणून आहे, लहुजी साळवेंचा बसवला म्हणून आहे, म्हणजे इव्हन 18 पगड जातीच्या महापुरुषांचा बसवला म्हणून आहे. आणि शेवटची वेळेस मला अटक करण्याचा जो प्रयत्न केला बीडमध्ये ओडवणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या मॅडमनी, त्याच्यातला गुन्हा माझ्यावर मी आज आवर्जून सांगेन की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्मारक बसवलं गेलं होतं म्हणून त्यांनी मला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सर्व ज्या दुसऱ्या दिवशी मेळावा घेऊन ज्यांनी बाईट केलं ना, त्या सर्वांना सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही जर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं स्मारक बसवतो, त्याच्यावरून मी मराठा आहे म्हणजे मी कुठल्या विचाराने वागतो, शिवरायांच्या विचाराने वागतो, याचा तुम्ही जे काय तर्क लावायचं लावा आणि महाराष्ट्रात होणारा जातीवाद थांबवा, एवढेच आव्हान तुमच्या माध्यमातून करा. आता जो आत्ता तुम्ही उल्लेख केला काही वेळापूर्वी की बोरी किंवा परभणी जिल्ह्यातला तो मकोका लावण्या इथपर्यंतचे कलमं त्याच्यामध्ये टाकण्यात आले, मग आगामी काळात तुम्हाला या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न आहे का? 2 गोष्टीचे प्रयत्न होत आहे, पण मी ते बोलत याच्यामुळं नाही. नाही बोललं पाहिजे तुम्ही. मी तो पुत्र आहे माझ्या मैबापाचा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, त्यातला मी आहे. आणि ज्यांनी मला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बी दाबायचा प्रयत्न केला आहे, माझ्या गाडीला ॲक्सिडेंटली करण्याचा पण प्रयत्न केला आहे, परंतु मी अजून पोलीस प्रशासनापर्यंत गेलो नाही. मला भरपूर गोष्टीची माहिती मिळाली की माझ्या विरोधात मला संपवण्यापर्यंत षडयंत्र चालू आहे, परंतु त्याला मी घाबरण्यातला नाही आहे. मी शिवरायांच्या गनिमी काव्याला प्रॉपर फॉलो केल्याने योग्य वेळी जर याच्यानंतर काही करण्याचा प्रयत्न केला
तर मी ते 100% उघड मानणार आहे. आणि त्याला मी सांगतोय, मी आजही गेलो तर मी माझ्या प्रपंचाचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि मी गेल्यानंतरही कमीत कमी 100-200 शिवरायांचे स्मारक बसतील असंच मी माझ्या बायकोला, लेकराला, आईला, भावाला सांगून ठेवले. जे इन्शुरन्समधून पैसे जे त्याच्यातून पण आपण महाराजांचे स्मारक बसवायचं काम चालू ठेवा. त्यामुळं मी जरी संपलो तरी माझा विचार संपणार नाही, एवढंच मी सांगेल. आणि हा शिवरायांचा विचार माझ्यानंतरही येणाऱ्या पिढ्या चालू ठेवतील. निश्चितच तुमच्यापर्यंत कुणाचे हात पोहोचणार नाही, कारण तुम्ही तेवढी भक्कम अशी यंत्रणा राबवून ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आमच्याकडनं या सदिच्छा आहे तुम्हाला की तुम्हाला काहीच होणार नाही. या मुद्द्यावरती इथे थांबूयात. तर मंडळी, छत्रपती शिवरायांचे स्मारक हे बसवण्यात कित्येक गुन्हे जरी अंगावरती झेलावे लागले तर आपण ते झेलणार आहोत. आतापर्यंत 500 स्मारकं आपण बसवलेले आहेत आणि 200 ते 250 गुन्हे आपल्या नावावरती नोंद झालेले आहे. मोकोकासारखे कलम नुकताच टाकण्यात आलेले आहे. आगामी काळात आपल्यावरती विविध माध्यमातून मोठमोठे आघात हे होऊ शकतात अशी शक्यता बाळराजे आवरे पाटील या ठिकाणी वर्तवून दाखवतात. परंतु एक महत्त्वाचं सांगणं तुम्हाला असं आहे की छत्रपती शिवरायांचे पुतळे हे ज्या वेळेस आपण एखाद्या गावामध्ये बसवतो आहोत तर ते बसवण्यामागचा हेतू त्यांनी मागच्या 1-1.5 तासात आपल्यासमोर उजागर केला आहे. म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद बाळाजी साहेब. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय.